नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते की सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असन. तर नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर ना काल घाटातून आम्ही हे जांभळं आणले होते, तुम्ही तर व्हिडिओ पाहिलाच. तर मग त्यावर छान असं मीठ टाकून चला म्हटलं आता संपवून टाकूया, कारण ते राहून तसेच राहतात फ्रीजमध्ये. किती दिवस झालं, आम्ही जवळजवळ 4-5 दिवस झालं आला आहे, तरी पण ते तसेच होते फ्रीजमध्ये. माझ्याशिवाय कोणी खाणारच नाही, मला खायचा घ्यायचा असं कंटाळा. मला असं कोणी आयतं दिलं तर मी लगेच खाऊन घेईन, पण काय आयतं कोण देणार. तर इथे बघा ना, मटकी आणि हुलगे ना काल मी भिजायला टाकलं होतं, कारण ग्रोसरी सगळी संपली होती, काहीच शिल्लक नव्हतं. भाजीपाला पण बऱ्यापैकी आणला होता बरं का, पण तो पण संपवून गेला होता 2 दिवसामध्ये. सकाळ संध्याकाळ करायचं म्हणलं तेच त्यामुळे मग संपून गेला होता. मग आता आज मला भाजीपाला आणायला जायचं आहे. काल आम्ही गेलो होतो डीमार्टला ग्रोसरी आणायला, तुम्ही तर पाहिलंच की आम्ही गेलो होतो. त्यामुळे मग ते मोठं सामान आहे ना दुसऱ्या गोणीमध्ये भरलं, आणि हा छोटं जे काही असते ना ते ह्या गोणीमध्ये भरलं होतं. आता मला हे सगळं बरण्यांमध्ये लावून घ्यायचं आहे. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं की मी बरण्यांमध्ये सगळं बऱ्यापैकी लावलं होतं, पण ते गावावरून आणलेलं होतं. म्हणजे डाळी वगैरे काय घरचं असते ना तेच आणलं होतं गावावरून, बाकी विकतचं तर गावावरून काही आणलंच नाही. मग आता हे विकतचं आणलेलं चला म्हणलं सगळं भरून ठेवूया. पण हे इतकं जास्त सामान झालं की माझ्याकडे बरण्या आणि डबे मोकळेच नव्हते हे सगळं ठेवायला, कारण पापड वगैरे सगळं बरण्यांमधून वगैरे ठेवलं आहे, मोठ्या डब्यांमध्ये ठेवलं आहे. मग मला एक आयडिया सुचली की त्यांना म्हणलं लगेचच तुम्ही जावा 2 मोठे डबे आणा. मग त्यांनी पण डबे आणले. मग त्या डब्यांमध्ये हे सगळं आता मी ठेवणार आहे. ॲक्च्युली मी चहा वगैरे पित नाही बरं का, माझ्या मिस्टरांनाच लागतो चहा स्कूलला जायच्या आधी वगैरे. पण कॉफी ह्यांच्यामुळे मला सवय लागली आहे की कॉफी प्यायची. पण माझं कसं होतं ना, आता उन्हाळा चालू आहे, म्हणजे आता पावसाळा होईलच सुरू, म्हणजे ऑलमोस्ट झाला आहे 2-3 दिवसापासून. पण माझं कसं आहे ना की म्हणजे कॉफी वगैरे पिलं किंवा उष्णता असं माझ्या अंगात इतकी जास्त उष्णता आहे ना की काहीही गोड खाल्लं की लगेच मला रांजणवडी तरी येणार, नाही तर पिंपल्स तरी येणार, नाहीतर मग जर तरी येणार, असं काहीसं होतं मला. त्यामुळे मी ना महिनाभर अजिबात चहा कॉफी काहीही पिलेलं नाही आहे. म्हणजे मी पहिल्यापासूनच पित नाही ॲक्च्युली, चहा तर काही पितच नाही, पण कॉफीची मला मध्ये अशी मी ॲडिक्ट झाले होते कॉफी पिण्याबद्दल, कारण मला खूप जास्त आवडायची. वरून साई वगैरे टाकून इतकी जास्त वाली कॉफी ना ती खूप जास्त आवडायची. पण एवढ्यात मी खरंच खूप कमी केलं होतं, त्यामुळे मग मला बऱ्यापैकी स्किन प्रॉब्लेम पण काहीही झालं नव्हतं. पण आता परत ह्यांनी ना मला वाटते 25 का 30 पुड्या आणल्या आहेत कॉफीच्या. आता परत ह्यांच्या एकट्यापुरती मला बनवू वाटत नाही. चहा ठीक आहे, मला चहा लहानपणीपासून बिलकुल आवडत नाही, त्यामुळे चहाचं ठीक आहे, पण कॉफी मला आवडते. आणि यांच्या एकट्यापुरती बनवायची म्हणल्याच्या नंतर कॉफी मग मला खूप कसं तरी होतं. त्यामुळे मी ना आता खूप त्यांना म्हणणार की तुम्हाला प्यायचं असेल ना तर तुम्हीच बनवा, कारण चहा तर बनवू शकते, पण कॉफी प्यायचं म्हणलं की एकट्यापुरती बनवायची म्हणलं की मग मला जेलसी फील होती, मग मला पिऊशी वाटते. त्यामुळे मी आता काय कॉफी बनवणार नाही आहे. त्यांना आवडते त्यामुळे त्यांना त्यांचं बनवायला लावणार आहे. हा एक माझ्याकडे चांगला पॉईंट झाला, किंवा मग मला कारण पण सापडलं. तर बघा आता इथे बरण्या वगैरे जेवढ्या मोकळ्या होत्या तेवढ्या मी सगळ्या बाजूला काढून ठेवल्या होत्या, कारण जेवढं बसतं ना तेवढं म्हणलं ह्यात ठेवूया, कारण वरच्यावर ते घ्यायला बरं पडतं बरण्यांमध्ये ठेवल्याच्या नंतर. आणि मग जे काही लागत नाही एक्स्ट्राचं आहे, जे की महिनाभर पुरण असं, मग ते खाली मोठ्या डब्यांमध्ये वगैरे ठेवून देते. आणून दिले हे पापड. कालच्या दिवशी मी खूप जास्त पापड कुरडई वगैरे सगळं तळलं होतं. आता मी ना सगळे व्लॉग काही घेत नाही आहे, कारण मला खूप जास्त कंटाळा येतोय आजकाल व्लॉग शूट करायचा. ते शूट करा, एडिट करा, त्याला तास लागतो, आणि त्याच्यानंतर मग कामं वगैरे काही आवडत नाही. त्यामुळे जे मेन आहे ना तेच घेत आहे मी. प्लीज तुम्ही समजून घ्या थोडा दिवस, 1-2-3 दिवस. बाकी मग आता मी बघा इकडं रायगडला जवळजवळ 20 दिवस झाला आले आहे, पण 20 दिवसात फक्त मी 3च व्लॉग शूट केले. म्हणजे तुम्ही विचार करू शकतात की मी किती दिवस व्लॉग शूट केले नाही आहे. तर आम्ही जवळजवळ 13 तारखेला आलो आहे, आणि आता जवळजवळ 24 का काहीतरी तारीख आहे. त्यामुळे बघू शकता तुम्ही किती दिवसाचा गॅप झाला आहे, आणि व्लॉग थोडीशी उशिरा पण येत आहे, त्यामुळे खरंच एक्स्ट्रीमली सॉरी. पण आता काही इथून पुढे मी कंटिन्यू डेली व्लॉग टाकायचा प्रयत्न करेल. लॉंग व्हिडिओ तर आपले कधी 1-2 दिवसातून येतील, किंवा मग डेली येतील जर असं माझ्याकडे स्टॉक तर. पण शॉर्ट व्हिडिओ आपले डेली येणार आहे, त्यामुळे शॉर्ट व्हिडिओला प्लीज व्हिडिओला लाईक करत नाही तुम्ही व्हिडिओला लाईक केलं तर मला छान मोटिवेशन भेटतं, छान वेगवेगळे व्लॉग बनवायला. त्यामुळे प्लीज
प्लीज तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल पण सबस्क्राईब करत जा. तर बघा इथे अनुला मी शर्ट वगैरे घालत नाही, कारण इकडची उन्हाळा खूप जास्त डेंजर आहे. आम्ही जवळजवळ 9 तारखेला आलो आहे इकडे, त्यामुळे 9 ते 22 तारखेपर्यंत इतका जास्त डेंजर उन्हाळा होता. उन्हाळा म्हणजे उन्हाळा भरपूर खराबच होता, पण आम्ही इकडे आल्याच्या नंतर पण उन्हाळा चालू होता, कंटिन्यू होता. त्यामुळं अनुला तो बिलकुल सहन नाही झाला. त्यामुळे तिच्या पूर्ण चेहऱ्याला म्हणा, पाठीला म्हणा, हाताला म्हणा असे फोडफोड आले होते, म्हणजे फुटकुळ्या. कारण घाम येऊन तेच घाम तसं साठून ते घामोळ्या आल्या होत्या. मग ते असं घामोळ्या खाजून ते पूर्ण काळं पडलं होतं. त्यामुळे मी तिला शर्टच नाही घालत, फक्त पॅन्ट घालते एक, कारण घरात आम्ही काही सोबत तिघंच असतो, त्यामुळे मग एवढं काही नाही. आणि कधी व्लॉगमध्ये येते ती, आता तेवढं इग्नोर करा तुम्ही तुमची मुलगी असल्यासारखं. पण ती एका जागा अजिबातच थांबू शकत नाही. स्थिर राहण्या हा त्यांच्या ह्याच्यातच नाही आहे, कारण तिला इकडं तिकडं नुसतं. आणि फ्रीज तर तिला आहे ना दिवसातून 100 वेळा उघडायला आवडतो. त्याच्यामध्ये काय आहे जे काय असेल ते खायचं. आता तिला फ्रुटी इतकी जास्त आवडते ना, पण आता उन्हाळा होता म्हणून आतापर्यंत, पण आता पाऊस सुरू झाला, आता तिला जास्त देणार नाही आम्ही फ्रुटी. जवळजवळ 100 रुपयाचे ते मोठी बॉटल असते ना, तेवढा 2 दिवसात एका दिवसात संपून टाकते ती. त्यामुळे तिला इतकी जास्त फ्रुटी आवडते ना. पण तिचे पप्पा पण तिचे ऐकत होते की आता जाऊ द्या, उन्हाळा चालू आहे, थोडंसं थंडावा तेवढंच, कारण तिला आता उष्णता वगैरे झाली आहे, त्यामुळे असं तसं, त्यामुळे चालून देत होते. पण आता इथून पुढे मी बिलकुल ऐकणार नाही आहे त्यांचं, की फ्रुटीमध्ये इन्व्हेस्ट करण्यापेक्षा तुम्ही ड्रायफ्रूट्स आणा ना. ड्रायफ्रूट्समध्ये पण ड्रायफ्रूट्स असं वाटतं त्यांना असं वाटतं ड्रायफ्रूटमध्ये खूप जास्त उष्णता असते आणि मग ते नको देऊ तिला असं तसं, त्यामुळे ते ड्रायफ्रूट आणत नाही बिलकुल. पण फ्रुटी, आईस्क्रीम वगैरे हे इतकं म्हणजे रोजचं चालू आहे. तुम्हाला काय वाटतं नक्की सांगा कमेंटमध्ये, की ड्रायफ्रूट चांगले आहेत की फ्रुटी वगैरे असं चांगलं आहे, कुरकुरे वगैरे. तर नक्की सांगा कमेंटमध्ये, म्हणजे ती कमेंट मी माझ्या नवऱ्याला दाखवेन आणि त्यांना सांगेन की बघा आता कोणाचं बरोबर आहे ते. तर ना हे पापड वगैरे ना मला कोलॅबरेशनला मिळाले होते. खरंच खूप टेस्ट भारी आहे या पापडची. ऑनलाईन पण सेल करतात बरं का त्या ताई. खरंच तुम्हाला जर पाहिजे असेल नक्की कमेंटमध्ये मला सांगा, मी लिंक वगैरे देईन त्याची लिंक, किंवा मग त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देईन. खूप सुंदर आहे, म्हणजे इतके सुंदर पापड आहेत ना. लोणचं वगैरे सगळं मला कोलॅबरेशनला आलं होतं. मम्मीकडून पण मी बऱ्यापैकी लोणचं वगैरे आणलं आहे, पण कोलॅबरेशनला पण आलं होतं मला. थोडे छोटे बॉटल होते त्या काय आता संपून गेल्या. एकतर आम्हीच मागे होतो तेव्हा संपून गेले उन्हाळ्यामध्ये, आणि आता एक तर काय अर्धी झाली आहे. मग मम्मीकडून आणलं आहे बऱ्यापैकी, मग ते पण जाईल मला. तर इथे ना अनुला पॉपकॉर्न आहे ना खूप जास्त आवडतात. मग ते पॉपकॉर्नचे तसले जे मका भेटते ना, तर ती आम्ही नेहमी आणतो. DMartला गेलो ना, स्मार्ट मार्टला बरं का, ते नेहमी आणतो आम्ही. काय म्हणतात त्याला? फ्रेंच फ्राईज. आणि कशासोबत खायचं ते सॉस सोबत. कुठं खाल्लं होतं तू असं? हॉटेलला. कोणत्या हॉटेलला? ती दीदीच्या. कोणत्या दीदीच्या? ती खुणीची नाही का, आपण गेलालो. कुठे गेलेलो? तिच्या तोंडात न घालते. चिनीने आपल्याला गिफ्ट दिलं तेव्हा आपला बर्थडे होता, तेव्हा नाही का धम्माच्या गाडीवर आलो आपलं. ते हॉटेल कोणाचं माहिती आहे का? कोणाचं? मोठी मम्माचं, डम्माचं. हा, तिथं आपण फ्रेंच फ्राईज खाल्लेलं. मग ते पाहिजे मला फ्रेंच फ्राईज. मी कधी बनवलं होतं परत? बाबूने तू बनवलं होतं ना. कधी बनवलं होतं मी? जेव्हा बाबूकडे गेलेली तेव्हा. करड्याला? हा. मग आता परत बनवू का? हा, आपल्याकडे सॉस बी आलाय आता, मग ते बनव ना. आणि अजून काय लागतं त्याला फ्रेंच फ्राईज बनवायला? फ्रेंच फ्राईज बनवायला दाण्याला लागते, अजून फेंकतू लागते, आणि मग बनलं त्याला मिळून. कशाचं बनवतात फ्रेंच फ्राईज? नॉनव्हेज पेस्ट. नॉनव्हेज? अरे व्हेज असतं फ्रेंच फ्राईज. कशाचं बनवायचं पण? आपल्याकडे काय आहे बनवायला? फ्रेंच फ्राईज. मॅडमने डिमांड केली, त्यामुळे काय फ्रेंच फ्राईज तर बनवावंच लागेल. वरचं साल पण मी काढलं नाही, तर सहज बनवायला लागले आहे. बाकी हे पापड वगैरे माझ्याकडे जे होतं ना, ते सगळं इथे तळत आहे मी, कारण तेवढंच म्हणलं 2-3 दिवस ठेवून खाता येईल. डेली तळायचं खूप जास्त कंटाळा येतो आणि ह्यांना तळूनच आवडतात, त्यांना अजिबात भाजलेले वगैरे आवडत नाही. त्यामुळे मग इथे तळायचं आता चाललं आहे. 2-3 दिवस तेच जातील म्हणलं. पण काय यातले अर्धे तर आजच संपले, कारण स्वयंपाक अजून केला नव्हता. 2 वाजले होते जवळजवळ, स्वयंपाक तर काही केला नव्हता. अनुची डिमांड होती फ्रेंच फ्राईज, त्यामुळे तिच्यासाठी ते फ्रेंच फ्राईज केलं, आमच्यासाठी
नॉर्मली चपाती भाजी वगैरे करायची होती, पण ते आता फ्रेंच फ्राय झाल्याच्या नंतरच बघा असं काहीसं फ्रेंच फ्राय दिसत होतं. मी याची रेसिपी पण शेअर करते तुमच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करेनच उद्या. सॉस पण आणला होता डीमार्टमधून, त्यामुळे मग काय सॉस वगैरे छान असं अनुची तर मज्जाच आहे. अनुला फक्त सॉस आवडतं, फ्रेंच फ्राईज तर काय खायचं नावच नाही तिचं, फक्त सॉसच खाऊन घेतला. पण नंतर तिला ओरडले मी की तू खाऊन घे, तुझ्यासाठी मी केलं आहे, त्यामुळे तिने सगळं खाल्लं. नंतर चला आता भाजीपाला आणायला चाललो आहेत आम्ही बाहेर. छान असे रेडी झाले. मला एक शूट करून घ्यायचं आहे ॲक्च्युअली. उबर ऑटो जी असते ना त्याचं शूट करायचं होतं, त्यामुळेच मग थोडंसं रेडी व्हावं म्हणलं. काही रेडी नाही, पावडर लावली होती फक्त. आणि अनुला अनुच्याच आवडीचे कपडे घालावं लागतात आजकाल. काय झालंय तिला, म्हणजे कपाटातून काढला की नवा ड्रेसच मला घालायचा आहे मम्मी माझ्या आवडीचा. तिला फ्रॉक वगैरे खूप जास्त आवडतं असं टी शर्ट पॅन्टपेक्षा. आणि कधी कधी मी पण तिचं ऐकते, कारण टी शर्ट पॅन्टमध्ये चांगलं कम्फर्टेबल वाटतं, पण जे फ्रॉक वगैरे असते ना तर त्यामध्ये गरम खूप होतं, त्या पण तिला कधी कधी घालावशी वाटते. आणि असं वाटतं की ठीक आहे बाबा ते फ्रॉक वगैरे फेकून द्यायचं का शेवटी, त्यामुळे मग घालते तिला मी. इथे आल्याच्या नंतर मग भाजी वगैरे घ्यायचं होतं. मग माझं नवरा तर मला काही करून देत नाही की तू थांब बाजूला, अनुला घेऊन मी घेतो सगळं, कारण मला बार्गेनिंग करता येत नाही किंवा निवडता येत नाही. का निवडता वगैरे येतं बरं का बऱ्यापैकी, पण बार्गेनिंग वगैरे करता येत नाही. माझ्या नवऱ्याला पण येत नाही बरं का, पण तरी पण ते म्हणतात की थांब मी घेतो. बघा आता इथे निवडत सगळं ते आहे, तर मला अजिबात कष्ट देत नाही खरंच. ह्या बाबतीत तर मी लकी आहे थोडीशी. आणि बघू शकतात मी तुम्हाला म्हणलं होतं की माझा फ्रुटी वगैरे अनुला इतकं जास्त आवडतं. इथं पण तिने हट्ट केला, पण लोकांसमोर नाही म्हणता येत नाही, त्यामुळे मग घेतं तिला तिथं. मला पण बऱ्यापैकी सामान घ्यायचं होतं, मग तेच घेतलं मी तिथे. आता मला काही माहीत नाही यांनी काय काय आणलं आहे. घरी आल्याच्यानंतर पाहते तर काय वांगे बटाटे ढोबळी मिरची टोमॅटो वगैरे होतं बऱ्यापैकी. गवारीची शेंगा होत्या, म्हणजे एक आठवड्याचं आहे. आणि मी हे ब्रेड स्लाइस वगैरे आणलं आहे, कारण तेवढंच म्हणलं. आणि ह्यांनी बघा एक कॅरेट भर जे असते ना तसं एवढं आणलं होतं. अंडी आणली आहेत. आता ह्यांना अंडी वगैरे आवडतात, मटण पण आवडतं. मटण काय करत नाही, पण अंडी ठीक आहे उकडून वगैरे देते मी कधीतरी, कारण मी पूर्ण व्हेजिटेरियन आहे, मला बिलकुल आवडत नाही असं काही. पण आता नवऱ्याला थोडंफार आवडतं, किंवा मग अनुसाठी म्हणून मी देत होते बरं का. लग्नाला झाल्याच्या नंतर पण अनु होईपर्यंत मी अजिबात अंड्याला पण हात लावला नाही, पण आता अनु आहे तिला कधीतरी आवडतं असं खायला, त्यामुळे मग मी करते कधी अंड्याची भाजी वगैरे. बस एवढंच. हे वरती देवघर आहे ना हे मला खाली घ्यायचं आहे, कारण टांगतं देवघर. माझ्या सासूबाई म्हणल्या नको ठेवू तू. अनु लहान होती म्हणून मी ठेवलं होतं, पण आता अनु पण बऱ्यापैकी मोठी झाली, तिला पण कळतंय आता, त्यामुळे मी आता खाली ठेवणार आहे. उद्याच्या व्हिडिओ मी ते एकदम डिटेलमध्ये पहा. चला मग भेटू आपण उद्या. बाय. लाईक करा.